श्री शिवलीलामृत कथासार कथा दुसरी। ज्या ठिकाणी शंकरांचे स्मरण चालू असते तेथे मुक्ती वास करत असते। मोठी मोठी संकटे नाश पावतात। हे शिवस्मरण मुद्दाम केले, चेष्टा करता केले, नकळत केले तरीही श्री शंकर प्रसन्न होतो। लोखंडाला परीस लागला म्हणजे त्याचे जसे सोने होते, नकळत अमृत प्राशन केले तरी रोग नाहीसा होतो। वाढलेल्या कवट्याच्या गंजीवर एखाद्या बालकाने न समजता ठिणगी टाकली तर ती गवताची रास जळून खाक होते। त्याप्रमाणे कळत नकळत कसेही शिवनाम घेतले तरी पापाचा नाश होतो। विनोदाने शिवाचे नाम घेतले किंवा लोक शिवनामाचा जप करतात म्हणून एखाद्याने चिडून, अरे हा का सारखे शिव शिव ओरडत आहे, माझे डोके उठले आहे, शिव शिव म्हणून यांना काय मिळते कुणास ठाऊक, असाच रागा केला। पण तसाच रागा करताना शंकराचे नाव नकळत घेतले। एवढेच काय, मुलांची नावे शंकराची ठेवली असल्याने त्यांना हाका मारताना आपोआप नामस्मरण झाले तरीही भोळा शंकर प्रसन्न होतो। त्यातही महाशिवरात्रीच्या शुभदिनी उपवास आणि जागरण घडले। बिल्वपत्रांनी शंकराची पूजा केली गेली तर 1000 जन्मांची पातके नष्ट होऊन जातात। जो शंकराला रोज बेल वाहतो तो स्वतः उद्धारून जातो। एवढेच नव्हे तर त्या व्यक्तीच्या दर्शनाने इतरही उद्धारले जातात। महाशिवरात्रीच्या दिवशी वशिष्ठ, विश्वामित्र यांच्यासारखे श्रेष्ठ मुनी, यक्ष, गंधर्व, देव, देवी शंकराची पूजा करत असतात। कारण महाशिवरात्रीचे महत्त्वच आगळे आहे। सहज नामस्मरण घडले तरी पापी माणूस कसा पुण्यवान होतो याची एक कथा आहे। जुनी गोष्ट आहे। त्यावेळी विंध्य पर्वतावर एक शिकारी राहत होता। हरणे, पक्षी, जंगली जनावरे मारावी आणि त्यावर आपली उपजीविका करावी एवढेच त्याला कळत होते। त्याच्या नावावर पापे चढली होती, पण त्या बिल्लाला त्याची जाणीवही नव्हती। माघ महिना संपत आला होता, पण बोचरी थंडी अजूनही पोचत होती। पोटाची खळगी भरायलाच हवी म्हणून हा शिकारी भल्या पहाटे घरातून बाहेर पडला। धनुष्य, बाण, जाळे आणि इतर हत्यारे घेऊन तो चालला होता। गावाच्या अगदी टोकाला एक छोटेसे पण सुंदर शिव मंदिर होते। आज महाशिवरात्रीचा दिवस होता, त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यातून अनेक लोक शंकराचे दर्शनासाठी देवळात आले होते। मंदिर आंब्याचे डहाळे कागदांच्या पताका लावून शृंगारले होते। कळसावर ध्वज फडफडत होता। दिवे लावून आरास केली गेली होती। मध्यभागी पवित्र असे सुंदर शिवलिंग होते। लोक मोठ्या भक्तिभावाने पूजा करत होते। अभिषेक पात्रातून शिवलिंगावर पाण्याच्या धारा गळत होत्या। मंत्रघोष चालू होता। टाळ मृदुंग हातात घेऊन भक्तजन कीर्तन करत होते, नाचत होते। देवळात दिव्यांची आरास केली होती। उदबत्ती, कापूर यांचा सुगंध गाभाऱ्यात दरवळत होता। शिव शिव सांब सदाशिव अशा जयघोषाने सारे वातावरण भक्तिमय झालेले होते। या देवळापाशी आपला शिकारी येऊन पोहोचला। गर्दी पाहून तो थोडा थांबला आणि लोक काय काय करत आहेत हे पाहू लागला। बराच वेळ गेला आणि मग काय मूर्खांचा बाजार भरला आहे, पण या दगडाच्या देवाला का पाझर फुटणार आहे? बोलून चालून एक दगड असतो। हे मूर्ख त्याच्यासमोर पैसे ठेवत आहेत, फळे ठेवत आहेत, पंचपक्वान्ने खाण्याचे नशिबात असूनही उपास करत आहेत आणि या दगडाच्या देवाचा हर हर महादेव म्हणून जय जयकार करत आहे। काय म्हणावे या लोकांना? चला, या मूर्खांच्या नादी लागू काही उपयोग नाही।
मला शिकार करायलाच हवी असे स्वतःशीच बडबडत तो व्याध गर्द रानात शिरला. देवळाच्या डाव्या बाजूला फार गर्दी असल्याने त्या शिकाराने देवळाच्या उजव्या बाजूने चालत चालत जाऊन रस्ता पकडला. लोकांची नक्कल करण्यासाठी तोही तोंडाने हर हर महादेव, हर हर शिव शिव असे म्हणत होता. पण त्यामुळे काय झाले, त्याचे दोष, त्याची पापे हळूहळू नष्ट होत गेली. बराच वेळ रानात घालवून आज व्याधाला शिकार मिळाली नाही. हळूहळू रजनीने आपले काळे पांघरून सर्व विश्वावर पसरले. विद्वान लोक सभेतून निघून गेल्यानंतर मूर्ख लोक जोरजोरात ओढून आपले मत जाहीर करतात, त्याचप्रमाणे सूर्यराज पश्चिमेला निघून गेल्यानंतर तारे आकाशात चमचम करू लागले होते. आज व्याधाला काही शिकार मिळाली नव्हती. सकाळपासून पोटात अन्नाचा कण गेलेला नव्हता. काय करावे हे त्याला सुचेना. तेवढ्यात त्याला एक मोठे सरोवर दिसले. सरोवरात कमळे फुललेली होती आणि सरोवराच्या काठी बिल्व वृक्षाची दाटी झाली होती. ती दाटी इतकी दाट होती की समोरच्या हाताच्या अंतरावरचेही काही दिसत नव्हते. चंद्राचे किरणही आत प्रवेश करायला घाबरतील इतकी हिरवीगार झाडे सभोवताली पसरलेली होती. आता तर रात्र गडद होत चालली. व्याध एका बेलाच्या झाडावर चढून बसला. सरोवराचे पाणी पिण्यासाठी एखादे जनावर येईल या आशेने धनुष्याला बाण लावून तो तयारीने बसला होता. पण पानांच्या दाटीमुळे त्याला समोरचे नीट दिसेना. मग त्याने आपले धनुष्य आणि बाण डाव्या हातात धरले आणि उजव्या हाताने समोरची पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली. देवयोगाने त्या झाडाखाली एक शंकराचे लिंग होते. व्याध बेलाची पाने तोडत होता आणि ती नकळत शंकराच्या पिंडीवर पडत होती. शिकार न मिळाल्यामुळे सकाळपासून उपास घडला होता. शिकारीची वाट बघता बघता आपोआप जागरण घडत होते. बिल्वपत्रांनी शंकराची पूजा झाली होती आणि लोकांच्या मूर्खपणाला हसण्यासाठी शिव शिव, हर हर असे म्हणत त्याची नक्कल तो करत होता. एक प्रहर उलटला आणि व्याधाला जनावरांची चाहूल लागली. त्यांनी निरखून पाहिले. एक सुंदर हरिणी सरोवराचे पाणी पिण्यासाठी आली होती. व्याधाने धनुष्याला बाण लावला आणि तो बाण सोडणार तोच ती हरिणी मनुष्यवाणीने व्याधाला म्हणाली, बाण सोडू नको. मी तुझा काही अपराध केलेला आहे का? मी गर्भिणी आहे. माझ्या पोटातल्या कोवळ्या जीवांनी तुझे काय केलेले आहे? गर्भवती हरणीला मारलेस तर तुला फार मोठे पाप लागेल. 100 बैल मारले तर गोहत्या केल्यासारखे होते. 100 गोहत्या केल्या म्हणजे 100 गायींना ठार मारले तर 1 ब्राह्मण मारल्याचे पातक लागते. 100 ब्राह्मण मारले तर एका स्त्रीचा वध केल्याचे पातक लागते. अशा 100 स्त्रिया जो मारे त्याला गुरुहत्या केल्याचे पातक लागते. आणि व्याधा, गुरुहत्येहून 100 पट जास्त पातक एका गर्भिणीला मारल्यामुळे लागते. म्हणून बाण सोडण्यापूर्वी नीट विचार कर. व्याध म्हणाला, हे बघ, मला आज कडकडीत उपवास घडलेला आहे. माझी बायका पोरेही घरी उपाशीच झोपलेली असतील. पण तू हरणी असूनही शास्त्रात पारंगत असल्यासारखी बोलत आहेस. याचे मला फार आश्चर्य वाटत आहे. तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कसे प्राप्त झाले? हे जर तू मला सांगणार असशील तर मी तुझ्यावरती दया करेन. त्याचबरोबर ती सुंदर हरणी म्हणाली, व्याधा, समुद्राचे मंथन करून देवदानवांनी 14 रत्ने बाहेर काढली. त्यातले एक रत्न म्हणजे मी. माझे नाव रंभा. मला पाहताच देवदानव दोघेही पाघळले. माझ्या अंगाचा वासच इतका सुंदर होता की ऋषीमुनी आपले तप, जप, जापे सोडून वेड्यासारखे माझ्याकडे धावत येत. माझे गाणे ऐकणे म्हणजे सर्वांना सुखाची पर्वणी वाटायची. माझ्या स्वरूपाचा नृत्य गायन कलेतील नैपुण्याचा मला गर्व झाला. मी अहंकारी बनले. माझ्यापुढे हे सर्व जग मला तुच्छ वाटू लागले आणि मी भगवान शंकराला विसरून गेले. शंकरांची भक्ती करण्याचे सोडून दिले. शिवरात्र, सोमवार, प्रदोष हेही उपवास मी सोडून दिले. अमृतापेक्षा मला दारू जास्त आवडू लागल्या.
देवाचे प्रेम लाथाडून मी हिरण्य नावाच्या राक्षसावर भाळले, त्याच्याबरोबर रमले. एक दिवस हिरण्य राक्षस शिकारीसाठी गेला होता. देवांचा तो शत्रू होता. देवाचे नाव घेतलेही त्याला आवडत नसे. तो घरी नाही. तेवढ्यात भगवान शंकराचे दर्शन घेऊन यावे असे माझ्या मनाला वाटले आणि मी कैलास पर्वतावर आले. मला पाहताच भगवान शंकर फार रागावले आणि त्यांनी मला शाप दिला, हे मूर्ख स्त्रिये, माझ्यासमोर येऊ नकोस. जा, मृत्यूलोकात जाऊन हरणी हो. तुझ्या त्या 2 मैत्रिणी, त्याही तुझ्यासारख्याच. तुम्ही मला विसरलात, आता भोगा आपल्या कर्माची फळे. त्याही तुझ्यासारख्याच हरणी बनतील आणि तुझा यार तो राक्षस हिरण्य तो हरिण होईल. जा, माझ्यासमोरून निघून जा आणि पृथ्वीवर जाऊन संसार करा. मी रडत रडत शंकरांचे पाय धरले, शंकरांची स्तुती स्तोत्रे गायली आणि मला उशाप दे अशी विनंती केली. मला खरा पश्चाताप झालेला पाहून भोळ्या शंकरांचा राग कमी झाला आणि शंकर म्हणाले, 12 वर्ष माझा शाप तुम्हाला भोगावाच लागेल. 12 वर्षानंतर तुम्ही पुन्हा कैलास पर्वतावरती याल. जा, आता जा. आणि आम्ही पृथ्वीवर मृग योनीत जन्म घेतला. व्याधा, मी गर्भिणी आहे. माझे दिवस पूर्ण भरले आहे. प्रसव वेदना सुरू होत आहे. तेव्हा मला तू थोडा वेळ घरी जाण्याची परवानगी दे. मी प्रसूत झाले की बाळांना वडिलांच्या स्वाधीन करून लगेच परत येते. मग तू मला जरूर मार. हातातला धनुष्यबाण खाली धरून व्याध म्हणाला, तू बोलतेस तर फार गोड, पण तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवणार? आपला प्राण प्रत्येकाला प्रिय असतो. तू येथून गेलीस तर परत थोडीच येणार आहेस. तेव्हा तू कसली तरी शपथ घे आली. त्याचबरोबर ती हरणी म्हणाली, व्याधा ऐक, मी शपथ घेते. ब्राह्मण कुळात जन्म मिळून सुद्धा जो वेदांचा अभ्यास करत नाही, स्नान संध्या करत नाही, विद्या देताना जो पैसे घेतो, ज्याला भजन पूजन आवडत नाही, त्याला लागणारे पाप माझ्या शिरावर राहील. दान देण्यासाठी कुणी तयार झाला तर त्यात जो विघ्न आणतो, गुरुची निंदा करतो, शंकर विष्णू यांची निंदा नालस्ती करतो, ब्राह्मणांना दान देऊन ते पुन्हा हिसकावून घेतो, ऋषींची निंदा करतो, आपला धर्म सोडतो, भांडणे लावतो, ही पातके मला लागते. देवळात पुराणकथा कीर्तन चालू असताना जे विडा खातात त्यांच्या अंगावर कोड उठते. जे देवळात रतिसुखात रमतात, पती पत्नी मुद्दाम भांडणे लावून देतात, ते पुढील जन्मी नपुसक म्हणून जन्म घेतात. दुसऱ्याच्या वर्मावर जे मुद्दाम आघात करतात ते कावळे होतात. आपल्याला येत असूनही जो गुरु शिष्याला विद्या देत नाही तो पिंगळा होतो. जे ब्राह्मण अनुचित दान देतात त्यांना गंडमाळा होतात. दुसऱ्याच्या गायीचे चोरून आणतात ते अल्पायुष्य होतात. जो राजा प्रजेला उगाच छळतो तो पुढील जन्मी वाघ किंवा साप होतो. एखाद्या साधूचा उगाच छळ केला तर छळ करणाऱ्याचा निर्वंश होतो. घरात धान्य भरपूर असून पतीला जी चांगला स्वयंपाक करून वाढत नाही किंवा व्रतवैकल्याचा मोठा थाटमाट करून पतीला अजिबात विचारत नाही, अशा स्त्रीला वटवाघुळाचा जन्म येतो. नवरा दिसायला चांगला नाही म्हणून ज्या स्त्रिया नवऱ्याला सोडून देतात त्या बालविधवा होतात. एवढेच नाही तर व्यभिचारही करतात, शेवटी वेश्या बनतात. ज्या स्त्रिया नवऱ्याची निर्वत्सना करतात त्या दासी बनतात. जे सेवक आपल्या धन्याचा विश्वासघात करतात त्यांना कुत्र्याचा जन्म येतो. नोकरापासून भरपूर काम करून घेऊन जो धनी त्याला पगार देत नाही तो भिकारी होऊन भीक मागत दारोदार हिंडतो. पती पत्नीची एकांत जो चोरून बघतो त्याची बायको पळून जाते आणि तो अन्नाला महाग होतो. जे करणी करतात ते भूत बनतात, पिशाच्च बनतात. जी स्त्री बिटाळ घरात कालवते तसेच पूर्वज नरकात पडतात. तिच्या घरी देव किंवा पितर पायही ठेवत नाही. देवळातील दिव्याचे तेल जे चोरून नेतात त्यांना मुलगा होत नाही. स्वयंपाक करताना ज्या स्त्रिया चोरून खातात त्या मांजरी बनतात.
आलेल्या अतिथीला शिळेपाके खायला घालून आपण स्वतः पंचपक्वानांचे जेवण करणाऱ्या स्त्रियांचे गर्भ आपोआप गळून पडतात। जी मुले आई वडिलांना म्हातारपणी छळतात त्यांना माकडाचा जन्म येतो। सासू सासऱ्यांना ज्या सुना उगाचच त्रास देतात त्यांची मुले जगत नाही। व्याधा, मी जर परत आले नाही तर वरील सर्व पापे मला लागतील। आता मला जाण्याची परवानगी दे। व्याध म्हणाला, हे पतिव्रते, तू जा आणि रात्र संपायच्या आत परत ये। व्याधा, तू पुण्यवान आहेस, तुला कैलासनाथ प्रसन्न होईल। मी जाऊन परत येते असे म्हणून हरिणी निघून गेली। आपल्या समोरची बिल्वदळे उजव्या हाताने तोडून व्याध खाली टाकतच होता। 2 प्रहर रात्र गेली। व्याधाने केलेल्या पापांपैकी अर्धी पातके नष्ट झाली। हर हर या नावाची व्याधाला आवड उत्पन्न होत गेली। तो सांब सदाशिव हर हर महादेव असे म्हणत म्हणत समोर टक लावून बघत होता। जागरण घडत होते तेवढ्यात व्याधाला पुन्हा जनावराची चाहूल लागली। आता ही शिकार साधायचीच हे ठरवून व्याधाने धनुष्याला बाण लावला। दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवरापाशी आलेली होती। भयभीत होऊन ती व्याधाला म्हणाली, जरा थांब, बाण सोडू नको। मरताना इच्छा पुरी राहिली तर मुक्ती मिळत नाही। मी पती सहवासासाठी आतुर झालेली आहे। कामामुळे माझे शरीर व्याकुळ झालेले आहे। मला थोडा वेळ जाऊ दे, पतीला भेटून मी लगेच परत येते। धनुष्यबाण खाली ठेवून व्याध म्हणाला, हे हरिणी, तुम्ही सर्व भाग्यवान आहात। तू जरूर पतीला भेटून ये, पण जाण्यापूर्वी शपथ घेऊन जा। तुला शास्त्रपुराण माहीत आहे तेव्हा आधी शपथ घे। व्याधा, विहिरी, तळी, सरोवरे, देवळाभोवतीची बाग जो नष्ट करतो त्याला लागणारे महापाप मला लागेल। क्षत्रिय असूनही जो युद्धाला भिवून रांगणातून पळतो, वेदशास्त्र यांची निंदा करतो, संत, ऋषी, भक्त यांचा द्वेष करतो, शंकर आणि विष्णू यांची चरित्रे खोटी आहेत असे म्हणतो, त्याची पापे माझ्या मस्तकावर चढेल। हे निषिदा, पुत्र आणि पुत्रवधू घरात उत्तम प्रकारे वागून आपले कर्तव्य करत असतानाही जे त्यांना त्रास देतात, छळतात, ते पुढील जन्मी अतिशय कुरूप होतात। त्यांना कुणी भिक्षा वाढायला तयार होत नाही। जे भाऊ आपापसात भांडतात त्यांना माशांचा जन्म येतो। जो आपल्या गुरुचे उणे काढतो, चर्चा करत राहतो, त्यांची संतती नष्ट होते। जी वाटसरूंना लुबाडून त्यांची वस्त्रे दागिने चोरून नेतात त्यांना पुढील जन्म स्मशानातील डोंबाचा येतो आणि प्रेतावर घातलेली वस्त्रे ते नेसतात, पांघरतात। साधूपणाच्या नावावर जे अनाचार करतात त्यांना ढुल्यांचा जन्म येतो। जी दासी स्वामींची मनापासून सेवा करत नाही तिला मगरीचा जन्म येतो आणि जो स्वतःच्या कन्येची विक्री करून संपत्ती मिळवतो त्याला हिंस्र पशूचा जन्म येतो। आपल्या पतीची मनापासून सेवा करणाऱ्या पतिव्रतेला जो त्रास होतो त्याला जन्मोजन्मी अनंत यातना सोसाव्या लागतात। जो ब्राह्मण दूध, ताक, रस विकेल तो दारुडा होतो। विद्वान ब्राह्मणांचा जो मुद्दाम अपमान करतो तो ब्रह्म राक्षस होतो। दुसऱ्याने केलेला उपकार ज्याला आठवत नाही त्याला जनताचा घाणेरडा जन्म येतो। जो ब्राह्मण श्राद्ध पक्षाला जेवायला जाऊन त्या दिवशी स्त्री समागम करतो त्याला कुत्र्याचा, डुकऱ्याचा जन्म येतो। जो मुद्दाम खोटी साक्ष देतो त्याचे पितर नरकात जातात। 2 बायकांशी विवाह करून तो त्यातील एकीवर जास्त प्रेम करतो त्याला पुढील जन्म गोचिडाचा येतो। जो पाणी मुद्दाम अडवून ठेवतो त्याला मलमूत्र विसर्जन करताना वेदना होतात। जो साधूंची निंदा करतो त्याचे दात लवकर पडून जातात। जो देवळात बसून जेवण करतो त्याला क्षयरोग होतो। जो राजाची निंदा करतो त्याला भूक लागतच नाही, जेवण जात नाही। ग्रहणाच्या वेळी जो जेवण करतो त्याला पित्तरोग होतो। दुसऱ्याची मुले पळवून जो दूध देशात नेऊन विकतो त्याला महारोग होतो। जी स्त्री मुद्दाम गर्भ पाडते ती पुढील जन्मी वंध्या होते। जो देवालयाची मोडतोड करतो त्याचे हातपाय मोडतात। आपल्या पत्नीचा अपराध नसताना तिला जो पती छळतो त्याला अर्धांगवात होतो। जो ब्राह्मणाचे अन्न हिसकावून घेतो त्याचा वंश कधीही वाढत नाही। गुरु, संत आणि आईवडील
यांची जो निंदा करतो तो तोत्रा होतो. बोलताना सदोदित अडखळतो. जो ब्राह्मणांना मारहाण करतो त्याच्या सर्व शरीरात रोग उत्पन्न होतात. देवालयातले मोठमोठे वृक्ष जो तोडतो तो पांगळा होतो. संसारात जो एकटाच चैन करतो, रंगेलपणे वागतो, दुसऱ्याची पर्वा अजिबात करत नाही, त्याच्या अंगाला दुर्गंधी येईल असा रोग होतो. ब्राह्मणांकडून घेतलेले कर्ज जो मुद्दाम फेडत नाही त्याचा बाप लहानपणीच मरतो. जो दान करत नाही तो पुढील जन्मी अन्नासाठी मनमन फिरतो. जो स्वतःच्या मुलाचा द्वेष करतो, दरिद्री माणसांचे ठरलं असलेले लग्न मोडतो, त्याच्या पत्नीला मूल होत नाही, तिच्या पोटात नुसताच गोळा वाढतो. जो पवित्र कथा ऐकत नाही तो बहिरा होतो. आई वडिलांना त्रास देणाऱ्याचे कार्य होत नाही. एकच देव श्रेष्ठ मानणाऱ्यांना एकच मुलगा होतो. जो गोवध करतो त्याला भांडकुदळ बायको मिळते. जो बैल मारतो त्याचा मुलगा मूर्ख निपजतो. मुक्या जनावरांचे अन्नपाणी जो तोडतो त्याला मुकी मुलेच होतात. जो दुसऱ्याच्या पतिव्रता स्त्रीवर डोळा ठेवतो त्याला कुरूप आणि तोंडाळ बायको मिळते. जो गुरुचा त्याग करतो तो पुढील जन्मी जन्मताच मृत्यू पावतो. जो सूर्यासमोर लघवी करतो त्याचे लहानपणी जात पडतात आणि केस पांढरे होतात. आपल्या मृत बाळासाठी शोक करत असणाऱ्यांना जे हसतात ते निपुत्रुक होतात. व्याधा, मी जर परत आले नाही तर वरील सगळी पापेही मला लागतील. बरं जा, पण लवकर ये असे म्हणून व्याधाने तिला परवानगी दिली. जळपांग करून उड्या मारताच ती निघून गेली. तेवढे एक सुंदर हरिण पाणी पिण्यासाठी आले. व्याधाने धनुष्याला बांधला होताच हरिण म्हणाले, निषादा, माझ्या दोन्ही स्त्रिया पतिव्रता आहेत, त्यांना विचारून मी येतो. मी शपथ घेऊन जातो. रंगात येऊन कीर्तन करणाऱ्या भक्तांच्या भक्तीत जो व्यत्यय आणतो त्याचा वंश वाढत नाही. आपले काम सोडून जो दुसऱ्यांच्या जातीचे काम करू लागतो तो नरकात पडतो. तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेल्या लोकांचे जो द्रव्य चोरून नेतो त्यांच्या सर्व अंगावर वन पडतात आणि तो नरक यातना भोगतो. जो एकादशी, शिवरात्र असे उपवास करत नाही त्यांचे हातपाय थकतात. शंकराची किंवा विष्णूची मूर्ती फोडणारा, भक्तांना त्रास देणारा, शिव महिमा न मानणारा नरकातला किडा होतो. आई वडिलांना त्रास देणारा पिशाच्च होतो. गुरुचा द्रोह करणारा लगेच मरते आणि भूत योनीत जाऊन कष्ट भोगतो. ब्राह्मणांचा आहार केवढा मोठा आहे असे म्हणून हसणाऱ्याच्या तोंडात रोग होतो आणि त्याला अन्न खाता येत नाही. गाय विकणारा आपल्या कन्येचा विक्रय करणारा मांजर होतो आणि त्या रूपात आपली मुले आपण भक्षण करतो. जो आपल्या बहिणीकडे, मुलीकडे किंवा पतिव्रता स्त्रीकडे कामदृष्टीने पाहतो त्याला प्रमेह रोग होतो. देवाची भंडी अलंकार चोरणाऱ्याला पंडुरोग होतो. मित्राचा विश्वासघात करणाऱ्याला, आई वडिलांची हत्या करणाऱ्याला, गुरुला संकटात लोटून देणाऱ्याला या आणि पुढल्या जन्मात असंख्य यातना भोगाव्या लागतात. अंगात साधर्म्य असूनही जो गोवध किंवा ब्राह्मणवध थांबवत नाही, ब्राह्मणाला बाहेर उपाशी बसवून स्वतः पंचपक्वानांचे जेवण करतो त्याला पोटातला आजार होतो. जेवण पचतच नाही. जो शिव कीर्तन ऐकताना कंटाळतो, शिवपूजन करत नाही त्याला कानाचा रोग होतो. वेदना होतात, ऐकू येत नाही. जे तीर्थप्रसादाचा त्याग करतात त्यांच्या नसा आखडतात. व्याधा, अशा प्रकारची अनेक पापे जर का मी परत आलो नाही तर मला सगळी पापे लागतील. मला आता जाऊ देत. जा मूर्ख राजा, जा, लवकर परत ये असे म्हणून व्याधाने जय शंकर, हर हर महादेव असा नामगजर सुरू केला. त्याचे डोळे भरून आले. हाताने बेलवदे खाली टाकण्याचा चाळा सुरू होताच शिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी त्याला जागरण घडले. निरूपण ऐकायला मिळाले. 4 वेळा शंकरांचे पूजन झाले. त्यामुळे मागील 7 जन्मांची पातके जळून भस्म झाली. पहाट झाली. पक्षी किलबिल करू लागले. पूर्वेला तांबडे फुटले. साऱ्या विश्वावर कुंकवाचा सडाच पडला होता अशी लाली पसरली. तेवढ्यात आणखीन एक हरणी पाणी पिण्यासाठी आला आणि तिला यमासारखा व्याध झाडावर बसलेला दिसला.
त्याचबरोबर ती केविलवाने पाहत म्हणाली, व्याधा, मला मारू नकोस. माझी छोटी छोटी पाडसे आहेत, ती भुकेली आहे. मी त्यांना दूध पाजून लगेच परत येते आणि मग तू मला मार. व्याधाला तिचे बोलणे ऐकून फार आनंद झाला, कारण आता ती काय बोलते त्या ऐकण्याची त्याला उत्सुकता लागली होती. व्याध म्हणाला, तू जरूर जा, पण शपथ घेऊन जा. ऐक व्याधा, जो गुरांना खायला योग्य असे गवत जाळतो, गाव जाळतो, गाईला आणि ब्राह्मणांना पाणी मिळवून देत नाही, त्याला क्षयरोग होतो. जो ब्राह्मणांची घरे लुटतो, त्यांचे पूर्वज नरकात पडतात. आई मुलात, पती पत्नी जो भांडण लावतो, देव ब्राह्मणांना जो मान देत नाही, त्यांची निंदा करतो, त्यांचे यमराज हातपाय तोडतो, जो चोरी करतो, साधू संतांचा सत्कार झाला तर त्याला वाईट वाटते, त्याच्या डोळ्याचे आजार होतात, त्यांची दृष्टी अधूमनते. जे लोकांची पुस्तके चोरून नेतात ते मुके होतात, जे रत्नांची चोरी करतात त्यांना अंधत्व येते, जे फार गर्व करतात त्यांना रेड्याचा जन्म येतो. भक्तांची जे उगाचच निंदा करतात त्यांच्या तोंडाला असाध्य रोग होतो आणि दुर्गंधी सुटते. जो आई वडिलांना मारतो तो लुळा होतो. जो अतिशय कंजूषपणाने वागून पैसा नुसता साठवून ठेवतो, एकही पैसा खर्च झाला तर ज्याला वाईट वाटते तो महाभुजंग बनून धनाचे नुसते रक्षण करत बसतो. दाराशी आलेल्या भिकाऱ्याला जो भिक्षा घालत नाही त्याच्यावर प्रत्यक्ष भगवान शंकर कोपतात आणि त्याच्या सर्व संपत्तीचा नाश होतो. जेवायला ताटावर बसलेल्या ब्राह्मणाला जो हात धरून बाहेर घालवतो त्याच्यासारखा अधम दुसरा कोणीही नाही. पाद्या, मी जर परत आले नाही तर ही सर्व पातके ही मला लागतील. हरिणीचे भाषण ऐकून गैरवरलेल्या व्याध मृदू स्वरात म्हणाला, हे माते, जा घरी जाऊन मुलांना दूध पाजून परत ये. त्याचबरोबर जलपान करून उड्या मारत मारत हरणी आपल्या बाळाकडे निघून गेली. थोडा वेळ गेला. पहिली हरणी प्रसूत झाली होती. दुसऱ्या हरणीने पती सहवास सुटला होता, पतीला संतुष्ट केले होते. तिसऱ्या हरणीने आपल्या बालकांना दूध पाजून त्यांची भूक भागवली होती. मृग राजाने सर्वांचा निरोप घेतला आणि तो आपल्या तिन्ही स्त्रियांना म्हणाला, चला लवकर, आपण व्याधाला शब्द दिलेला आहे, आम्ही पण तुमच्याबरोबर येणार. छोटी छोटी पाडसेही म्हणाली आणि मग सर्वजण धावत धावत सरोवरापाशी आले. मृग राज म्हणाला, व्याधा, सर्वांच्या आधी मला बाण मार, माझा प्राण घे. मृग राजाला धक्का देऊन त्याच्या पुढे येत हरणी म्हणाली, व्याधा, आधी आमच्या तिघींचा प्राण घे. पतीच्या आधी मरण येणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. व्याधा, आई वडिलांच्या मागे राहून आम्ही छोटी मुले काय करणार? त्यापेक्षा तू आधी आम्हाला मारून टाक. छोटे पाडस कोवळ्या आवाजात उद्गारले आणि मरणासाठी त्यांच्या चाललेली चढाओढ पाहून व्याधाचे हृदय भरून आले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. व्याध झाडावरून खाली उतरला आणि हरणीच्या पाया पडून म्हणाला, मी तुमच्या दर्शनाने आज धन्य झालो. तुमच्या तोंडून वेदांत ऐकून माझी सर्व पातके जळून भस्म झाली. विशुद्ध झालो, पावन झालो. माझे माता पिता गुरु सर्व काही तुम्हीच आहात. हा संसार, बायका, मुले हे सर्व अळवावरचे पाणी आहे. सारी माया ही खोटी आहे. मी निरीच्छ झालो आहो. श्री शंकरांचे पवित्र चरण मी कधी पाहिन असे मला झालेले आहे. व्याध असे बोलतो आहे तोच आकाशातून एक दिव्य विमान खाली उतरले. विमानात शिवगण बसलेले होते. त्यांची कांती झळकत होती. वाघाची कातडी त्यांच्या अंगावर शोभत होती. चारी दिशात त्यांचे तेज मावत नव्हते. किन्नर अनेक वाद्ये वाजवत होते. यक्ष गोड आवाजात गाणी म्हणत होते. स्वर्गातले देव आकाशात येऊन सर्वांवर पुष्पवृष्टी करत होते. हरणांचे कुटुंबही या वर्षावात आनंदाने नाहत होते. हळूहळू सर्व हरणांनी आपले मूळ स्वरूप प्राप्त झाले. व्याधाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि मुखाने जय जय शिव हर हर असा जयघोष सुरू केला. परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते. त्याचप्रमाणे व्याधाचा उद्धार झाला. त्याला शिवगणांसारखे दिव्य रूप प्राप्त झाले. शिवगणांनी मोठ्या आदराने व्याधाला विमानात बसवले. रंभा आपल्या परिवारासह विमानात बसली. सर्वजण व्याधाची स्तुती करत होते.
व्याधाला शंकराच्या पवित्र चरणापाशी जागा मिळाली, अक्षय स्थान मिळाले. आजही आकाशात आपल्याला हरिणे आणि व्याधांची चांदणी आपल्या तेजाने तळपळताना दिसते. अशी ही कथा सर्वांनी नेहमी मनापासून ऐकावी. महाशिवरात्रीचे व्रत खरोखर फार मोठे आहे. कथा ऐकणाऱ्यांची सर्व पापे नाहीशी होतात. कैलासनाथ शंकरांच्या पवित्र चरणाभोवती भुंग्याप्रमाणे रुंजी घालून शिवनामाचा सुगंध कवी श्रीधर यास प्राप्त झाला आहे. अशी ही स्कंद पुराणातील कथा सज्जन लोकांनी नेहमी ऐकावी. धन्यवाद.